दोस्त हो, आता ही जी बातमी आहे, ही बातमी आपणास कुठल्याही वर्तमानपत्रातून वाचायला मिळणार नाही. ही जी बातमी आपण पाहणार आहात, ती बातमी कुठल्याही दूरचित्रवाहिनीवरून म्हणजेच कुठल्याही टी व्हीवरून ही दाखवली जाणार नाही. कारण ही बातमी कुणाची आहे? ही बातमी आहे मातंग, उपेक्षित आणि या देशातील तळातील हजारो हजारो जात समूहाची. आणि म्हणून ही बातमी आपण सर्वांनी पाहावी, बातमी संपूर्ण पाहावी आणि जास्तीत जास्त ही बातमी गावागावातील उपेक्षित वंचित जात समूहाकडे गेली पाहिजे. आणि अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जो लढा आपण गावामध्ये लढतो आहोत, तसाच तो लढा सर्वोच्च न्यायालयामध्ये आपण लढतो आहोत. आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये काल 12 ऑक्टोबर रोजी यावर सुनावणी ठेवली होती. द स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देविंदर सिंग या केसवर 12 तारखेला सुनावणी होणार होती, परंतु 12 तारखेला झालेली नाही. आणि म्हणून आत्ता या केसचं काय अपडेट आहे ते केवळ आणि केवळ आपण N3 न्यूज नेटवर्कवर पाहणार आहात. पहा N3 न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये अ, ब, क आणि ड असं वर्गीकरण करणारा कायदा आंध्र प्रदेश सरकारनं 2000 साली पारित केलेला होता. या कायद्याच्या विरोधामध्ये E.V. चिन्नया नावाच्या व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन अ, ब, क, ड वर्गीकरण कायदा हा असंवैधानिक आहे अशी बाजू मांडली. आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टाने 5 नोव्हेंबर 2004 साली E.V. चिन्नया केसमध्ये जो निकाल दिलेला आहे, तो निकाल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण रद्द करणारा असा तो निकाल ठरला आहे. आंध्र सरकारने 2000 साली केलेल्या कायद्यानुसार अनुसूचित जातीचे 4 गट पाडले. त्यापैकी अ गटासाठी 1% रिझर्वेशनची तरतूद केलेली होती, तर ब गटासाठी 7% रिझर्वेशनची तरतूद केलेली होती. त्यांनी क गटासाठी 6% रिझर्वेशनची तरतूद केलेली होती, तर ड गटासाठी 1% रिझर्वेशनची तरतूद केलेली होती. अशाप्रमाणे आंध्र प्रदेश सरकारने 4 गटात विभागणी अनुसूचित जातीची केलेली होती. देवेंदर सिंग केसचे आत्ताचे अपडेट पाहूयात N3 न्यूज नेटवर्कवर. अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करून सर्व जातींना संधी निर्माण करून देण्यासाठीचा लढा देशातील गावागावातून लढला जात आहे. तद्वतच सर्वोच्च न्यायालयात लढला जात आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला लढा असा आहे. सिव्हिल अपील नंबर 2317 ऑफ 2011 द स्टेट ऑफ पंजाब आणि इतर विरुद्ध देविंदर सिंग आणि इतर हे अपील सुप्रीम कोर्टात दाखल होते. त्यावर 27 ऑगस्ट 2020 रोजी निकाल दिला होता. त्यात स्पष्ट निर्देश दिले होते, आरक्षण ही फळाची बास्केट असून ती कोणत्याही एका जात समूहाला खाण्याचा अधिकार देता येत नाही. राज्य सरकारला अबकडक वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे. चिन्नया केसमध्ये संविधानातील कलमांची नीट व्याख्या केलेली नाही असा निकाल 27 ऑगस्ट 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. 5 न्यायाधीशांचे ते न्यायपीठ होते. त्यामध्ये न्यायमूर्ती अरुण मिश्रा साहेब, न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी साहेब, न्यायमूर्ती विनीत सरन साहेब, न्यायमूर्ती M.R. शाह साहेब, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस साहेब यांच्या न्यायपीठाने सदरील केस 7 किंवा त्यापेक्षा अधिक सदस्य संख्या असलेल्या न्यायपीठाकडे सोपविण्याची शिफारस केली होती. जस्टिस अरुण मिश्रा साहेब यांच्या बेंचची शिफारस मान्य करून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशांनी 7 सदस्यीय बेंच स्थापन करून त्यांच्याकडे हा विषय सोपविला आहे. या 7 सदस्यीय बेंचमध्ये आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती संजय कौल साहेब, न्यायमूर्ती संजय खन्ना साहेब, न्यायमूर्ती B.R. गवई साहेब, न्यायमूर्ती सूर्यकांत साहेब, न्यायमूर्ती J.B. पारधीवाला साहेब, न्यायमूर्ती मनोज मिश्रा साहेब यांचा समावेश आहे. या 7 सदस्यीय बेंचसमोर द स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध देविंदर सिंग आणि इतर या महत्त्वपूर्ण केसची सुनावणी होणार आहे. या इतरमध्ये महाराष्ट्रातून आपण आहोत. या केसवर दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली होती. त्याचा अनुक्रमांक होता 4 आणि 22 नंबरच्या कोर्टात सुनावणी ठेवली होती. परंतु त्या दिवशी 12 तारखेला अनेक महत्त्वाचे अपील बेंचसमोर असल्यामुळे कोर्टाला वेळ मिळाला नाही.
त्या दिवशी रात्री 7-8 वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयातील बेंचसमोर सुनावणी प्रक्रिया सुरू होती. इतर केसमध्ये वेळ गेल्यामुळे देवेंदर सिंग केससाठी न्यायालयाला वेळच मिळाला नाही. परंतु त्याच दिवशी कोर्टाने रात्री ऑर्डर केली असून 12 तारखेला झालेली ऑर्डर अशी आहे. भारत सरकारचे सॉलिसिटर जनरल माननीय ॲडव्होकेट तुषार मेहता साहेब यांना पार्टी करून घेतली असून त्याच दिवशी त्यांना नोटीस घेण्यास न्यायालयाने भाग पाडले आहे. या संदर्भात नोडल अधिकारी म्हणून ॲडव्होकेट किरण शर्मा साहेब आणि ॲडव्होकेट अनिकेत स्वरूप साहेब या 2 विधिज्ञांची नियुक्ती केली असून त्यांच्यावर या केसची संपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. याबाबत जे काही म्हणणे असेल ते 17 डिसेंबरच्या आत सर्व अर्जदारांना देऊन टाकण्याचे आदेशित केले आहे आणि सदरील मॅटर 17 जानेवारी 2024 रोजी बोर्डावर घेण्याचे आदेशित केले आहे. अर्जदार 48 आहेत तर गैर अर्जदार म्हणजे प्रतिवादींची संख्या 100च्या वर गेलेली आहे. ही संख्या वाढू देखील शकते. 12 ऑक्टोबर 2023 रोजी या आदेशाचे पत्र असिस्टंट रजिस्ट्रार सरोज कुमारी गौर यांनी काढले आहे, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयात वर्गीकरणाची बाजू घेऊन लढणारे ॲडव्होकेट विवेक सोळशे साहेब आणि ॲडव्होकेट जी सुरेश साहेब यांनी N3 न्यूज नेटवर्कला दिली आहे. म्हणून आता या केसकडे देशातील आरक्षण वर्गीकरण समर्थकाचे आणि आरक्षण वर्गीकरण विरोधकाचे लक्ष लागले आहे. 17 जानेवारी 2024 हा दिवस म्हणजे देशातील उपेक्षित वंचित जात समूहाच्या न्यायासाठी फार महत्त्वाचा आहे. या निकालाकडे उपेक्षित वंचित समूहाचे लक्ष लागलेले आहे. एक बातमी नेक बातमी. N3 न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.